आप देख रहे हैं सक्षम भारत टीवी। नमस्कार, मी सपना आकाश पाटील, बीडगाव, तरोडी, खुर्द, पांडुर्णा नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी मी मशाल या चिन्हावर उभी झाली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून। तरी तुम्ही मशालीचे चिन्ह बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करावे। अगोदर ग्रामपंचायत होती, ग्रामपंचायतच्या नगरपंचायत झाली, नगरपंचायत झाली सुद्धा तरी हे वस्ती जशी आहे तशीच आहे। बीडगाव तरोडी याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल न झाला, रस्ते जसेचे तसे, नाल्या नाही, कोणती समस्या, पाणी, गटर लाईन, ज्या समस्या जसेच्या तशाच आहेत। याचे निवारण मी सपना आकाश पाटील करणार असं मी तुम्हाला हमखासपणे गॅरंटी देते। तर म्हणून तुम्ही मला प्रचंड बहुमताने मशाल या चिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून आणावे ही मी तुम्हाला विनंती करत आहोत। पहिलं शिक्षणासाठी मुलं बाहेर जातात, त्यांना 10वी 12वीचा अभ्यास करण्यासाठी जे वाचनालयामध्ये बाहेर जाऊन अभ्यास करतात, नागपूर सिटीमध्ये जाऊन अभ्यास करतात, त्याच्या नागपूर सिटीमध्ये अभ्यास करण्याऐवजी आपण प्रभागामध्ये वाचनालय नियोजन करून वाचनालयामध्ये ते अभ्यास करतील। त्या वाचनालयामध्ये आपण मार्गदर्शन म्हणून MPSCची UPSCची एक्झाम कशी करायची, त्याची तयारी कशी करायची हे आपण त्यांना म्हणजे त्यांच्यासाठी आपण म्हणजे व्यवस्था करून देऊ। तसेच त्याच प्रकारे जे MPSCचे एक्झामाचे फॉर्म आहेत, अजून जॉबचे फॉर्म आहेत, ते बाहेर जाऊन भरले जाते, ते आपण प्रत्येक वार्डामध्ये त्या वाचनालयामध्ये करण्याची कोशिश करून म्हणजे करण्याची कोशिश करू। त्यानंतर आरोग्य हा म्हणजे नगरपंचायतमध्ये आरोग्य दवाखाने नसल्यामुळे, गव्हर्नमेंट दवाखाने नसल्यामुळे सर्व लोक मेडिकल मोठ्या मोठ्या दवाखान्यामध्ये जातात, त्याच्यामुळे पैसे पाणी यांचा खर्च होतो। ते पैसे खर्च न झाला पाहिजे म्हणून आपण इथे गव्हर्नमेंटच्या दवाखाना नगरपंचायतमध्ये करण्याची कोशिश करू। त्याचप्रमाणे आपण 17 प्रभाग आहेत, त्या 17 प्रभागामध्ये मुलांसाठी ग्राउंड, खेळण्याची सुविधा, जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी आपण मशीन, व्यायाम मशीन आणण्याची कोशिश करू। तसेच घनकचरा याच्यामुळे आपल्याला त्रास होतो, त्याच्या दुर्गंधीमुळे खूप त्रास होतो, खास म्हणजे रात्रीच्या वेळेस। रात्र झाली की त्याचा वास आपल्यापर्यंत येतो, त्या वासाचा परिणाम बुजुर्ग माणसाला सर्वात जास्त होतो। तो समस्या निवारण करण्यासाठी आपण शासनाकडे पत्रव्यवहार करून त्या समस्येचे निवारण झाल्या पाहिजे असे आपण शासनाकडे मागणी करू आणि आपण याचा जे कचराचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू। नगरपंचायत क्षेत्रामध्ये अध्यक्षपदाकरता मोठ्या पार्ट्यांचे उमेदवार सुद्धा उतरलेले आहेत, तर त्यांना सोडून जनता का बरं तुम्हाला मतदान करेल? कारण मी जिजामाता नगर 3 मध्येच राहते आणि जे बाकीचे मोठे आहेत पण ते बाहेरचे आहेत। मला कधी बी समस्या येईल वस्तीतल्या नागरिकांना, ते माझ्यापर्यंत येतील। मी ते नागरिक असल्यामुळे यांनी माझ्यापर्यंत येतील तर रांगेत उभं राहावं लागणार नाही, ते स्वतः परस्पर मला भेटू शकतील। आणि जर आपण बाहेर गेलो तर त्यांना रांगेतच उभं राहावं लागेल। कोणी एखादी व्यक्ती येईल, थांबा 5 मिनिटं सर येतील, 10 मिनिटात सर येतील असे बोलतील आणि ते रांगेतच उभं राहतील, त्यांचं काम कधीच होणार नाही। म्हणून माझी अशी इच्छा आहे की यांनी वस्तीतल्याच नागरिकांना म्हणजे वस्तीतल्याच व्यक्तींना निवडून देण्याची कोशिश करावी असं मला वाटते। या प्रसंगी जनतेला तुम्ही काय आवाहन करू इच्छिता? मी जनतेला हे आवाहन करू इच्छितो, मी सपना आकाश पाटील उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाची मशाल या चिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावे हेच मी जनतेला म्हणण्याची कोशिश करत आहोत आणि त्यांनी मला प्रचंड बहुमताने विजय करून द्यावे ही त्यांना विनंती करत आहोत। नमस्कार।